अजब रमा राघवची जोडी. अरे देवा, सगळे ऐका ऐका सगळे. अरे शांत उभे राहा सगळे. मधमाशा चावणार नाही तुम्हाला. एका जागी शांत उभे राहा. पहिले अगं शांत एका ठिकाणी उभे राहा. माशा चावणार नाही. अरे राघवा तिकडनं हात धर तिकडनं. नारायणा हात धरून काही होणार नाहीये. दुसरा काहीतरी मार्ग काढायला लागेल. अरे मग कर लवकर काहीतरी. दादा प्लीज काहीतरी कर. नव्हतं की आपल्याला. हो श्रुती थांब करा. आई आई प्लीज कुठे आहेस तू? आई आई इथे खूप मनमात आहे. प्लीज हेल्प. नारायणा मशालदार हा सगळीकडे भिडकाव. दादा दादा कार्तिकेय दादा ती मशाल घे. ह्याला फिरवा. याच्या धुराने आणि आगीने आशा जातील. आत या सगळे. घोळका करा. या आत या सगळे. अजून मशाली घेऊन या आणि घोगडी पण घेऊन या. या 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 इकडे घोळक्यात या सगळे. रिंगण करा त्यांच्या भोवती. या इकडे. तिकडे दादा या इकडे. घोळका करा. या घोळका करा. सगळ्यांनी खाली बसा. Thank you so much. तुम्ही निघा आता. इथे थांबू नका. अहो म्हणजे खूप मधमाशा आहेत ना, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच निघा आता. हो तुम्ही सुद्धा निघा. मी आई बरोबर जाईल. हो एक मिनिट. हे घ्या. थँक्यू सो मच. गिरीश ऐक ना, खूप थंडी पडली. आजारी पडशील. आज चल. जाऊ दे ना लावण्य. कशाला उगाच जेन्युइनली माझी काळजी असल्याचं आवडतीयस. जाऊ दिलं नाहीस मला. आता मी तिथे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये असायला हवं होतो. मोठा तमाशा करून मला इकडे जबरदस्तीने बसवून घेतले. थंडी आणि वाऱ्याच्या गप्पा करत. मला खरंच काळजी वाटत होती म्हणून तुला विचारत होते. म्हणून तुला आत ये म्हणत होते मी. पण ती बाई आली असती आणि तिने तुला सांगितलं असतं तर गेला असता तिच्या मागे मागे. ते काय आहे ना, मी वाईट ती चांगली हे तू ठरवूनच टाकलेस गिरीश. बस ना माझी आई, बस प्लीज.
एकसारखी चिडचिड 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 करून तुला दमाला होत नाही का ग बाई? मी चांगलं जेन्युइनली तुझ्याशी बोलायला आले होते. तू ठरवून वाकड्यात शिरलायस, कळलं ना? आय एम सॉरी, मला माफ कर प्लीज, पण शांत हो. आणि काही थंडी बिंडी फार पडलेली नाहीये, परफेक्ट हवा पडली. तू पण डोकं शांत करणे, बस थोडा वेळ शांतपणे आपण गप्पा मारूया. Sit. तू मला तुझ्याशी गप्पा मारायला बसायला सांगतोस हेच खूप झालं. इनफॅक्ट तुझ्याशी गप्पा मारणं ही फॅन्टसी झाली आहे माझ्यासाठी. लेट्स लीव्ह दिस फॅन्टसी. हे रमाला तू मंदिरात पाठवलंस हे चांगलं केलंस. तुझ्या रागामुळे का होईना आपली लेक पुण्याच्या 4 गोष्टी शिकेल. पुण्य बिण्य कमवायला मी काही तिला मंदिरात पाठवलेलं नाहीये. माझा हेतू थोडा वेगळाच आहे. म्हणजे देवळात बांधलेल्या गाठी खूप घट्ट असतात म्हणे. म्हणजे तिथे जी नाती जुळतात ती खूप वर्ष टिकतात. याचं मोठं उदाहरण माझ्याच घरात आहे. त्याच्यासाठी नुसतं मंदिरात जाऊन भागत नाही लावण्याबाई. मनामध्ये श्रद्धा असावी लागते. आपल्या मनामध्ये जर खरं प्रेम असेल तरच समोरून आपल्याला खरं प्रेम मिळू शकतं. नाही, एवढं सगळं करण्याची काही गरजच नसते. पहिल्या बायको विरुद्ध व्यवस्थित प्लॅनिंग करता आलं ना तर हवं ते मिळवता येतं, जे तू माझ्या बाबतीत केलंयस. आणि बाय द वे लावण्य, रमाला मंदिरात पाठवण्यामागचा हेतू काय म्हणत होतीस तू? हेतू कुठलाही असू देत ना, माझ्या मुलीने कुठे जायचं हे मी ठरवणार. इनफॅक्ट तिच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे माझ्या इतकं दुसऱ्या कोणालाच कळू शकत नाही. Am I right? गुड नाईट. बघ अजून अगं बोलणं पूर्ण करीत आपण 5 मिनिटं सुद्धा शांतपणे बसून बोलू शकत नाही का एकमेकांशी? गेल्या मासा या या. माझ्या मुलीला वाचवा कुठतरी. रबा लाभ. मॅडम मॅडम इकडनं खांबाच्या मागच्या बाजूने या. या इकडे या, घोळक्यात या. या 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 इकडे या. या या इकडे या. या या पटकन या. हळू 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 मशाल बघा. हळू या इकडे या. या इकडे. हळू हळू नका हळू नका. अभि अभि कुठे आहे? अभि कुठे आहे? रमा अगं अभि अभि कुठे आहेस तू? रमाबाई रमाबाई वाचव. रमाबाई 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 वाचव. अभि अभि रमाबाई मी जातो. तुम्ही काळजी करू नका, मी जाऊन येतो. कारण अभि अभि वाचो लवकर.
इकडे इकडे इकडे. बघा काही काळजी करू नका, महादेवांच्या कृपेने संकट टळलेलं आहे. खरंच महादेवांच्या कृपेमुळे संकट टळलं. राघवच्या प्रसंगावधानाचं मात्र कौतुक करायला पाहिजे. राघव नसता तर मधमाशा वेळेत गेल्याच नसत्या, चाळण झाली असती आपली. पण अभि कुठे? अभि अभि कुठे दिसत नाही? अभि रमा हे बघ, अभि असेल इकडेच कुठेतरी. तो लपला असेल कुठेतरी, त्याला काही होणार नाही, येईल तो. नाही तर माझ्याकडे हेल्प मागत होता. अभि अभि कुठे दिसत नाही? प्लीज कोणीतरी अभिला घेऊन या. अभि हे बघ, तू काळजी करू नको. राघव गेलाय ना त्याला बघायला, तो त्याला घेऊन येईल व्यवस्थित. तू शांत हो बरं. अभि राघव दादा, मला खूप भीती वाटते रे. त्या मधमाशा गेल्या आता अजिबात रडायचं नाही, ठीक आहे? हो, पण रमाताई कुठे? मला तिच्याजवळ जायचंय. तिला पण मधमाशा चावल्यात. नाही त्या ठीक आहे, पण तुझ्या काळजीपोटी रडतायत त्या. जाऊया आपण. हो, पण त्या मधमाशा परत आल्या तर? नाही येणार, मी आहे ना. नाही तू हे घे. शब्बास. अभि 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 तू ओके आहेस ना? तुला काही झालं नाहीये ना? ओके आहेस ना तू? अभि दुखतोय का अभि? नाही ताई तर मधमाशा खूप घाणेरड्या होत्या, त्या चावल्या मला. I'm sorry अभि, I'm sorry. मी तुला हेल्प करायला नाही येऊ शकले. I'm really sorry. ताई, राघव दादानी मला वाचवलंय. त्याने तर सगळ्या मधमाशांना हकलून लावलंय. अरे राघवा, तू ठीक आहेस ना रे? हो आबा, मी ठीक आहे. राघव, आज तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांचा जीव वाचलाय. आज थँक्यू. राघव, खरंच आज तू नसतास तर मधमाशा वेळेत गेल्याच नसत्या आणि आपल्या सगळ्यांची चाळण झाली असती. राघवा, मला सांग, तुला मधमाशा डसल्या नाहीत ना रे? नाही आई, मी ठीक आहे. बघा 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 आमचा राघव किती गुणी आहे. आज जर का राघव नसता ना, तर सणाच्या दिवशी केवढी मोठी दुर्घटना घडली असती. राघव, आम्ही तुझे आभारी आहोत बाबा. अहो नाही 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 नाही, माझे आभार मानू नका. त्या सगळ्याचा करता करविता तो परमेश्वर आहे. राघव दादा, आज तू जर नसतास ना तर मी मेलोच असतो. अभि अभि प्लीज प्लीज असं बोलू नकोस ना, प्लीज अभि. सॉरी. मी याला कसं सांगू? तो दगड मी फेकला होता. शी, किती स्टुपिड वागले मी तो दगड हवेत फेकला तरी किती लोकांना त्रास झाला. आता मी राघवला सॉरी म्हणू की आम्हाला सेव्ह केलं म्हणून थँक्स म्हणू? रमा मॅडम, तुम्ही आधी शांत व्हा भाऊ, रडायचं थांबा. हे बघा, अभिषेकला त्रास होतोय. त्याला जिथे डसलंय ना मधमाशांनी, तिथे त्याला लागलं असेल, तिथे त्याला वेदना होत असतील. त्याला आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. हो, अभि चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. इनफॅक्ट ज्या लोकांना दुखतं ना, आपण सगळे डॉक्टरांकडे जाऊया. मी सगळ्यांना घेऊन चालते. प्लीज चला प्लीज. एक मिनिट थांबा.
आम्हाला डॉक्टरकडे जायला हवं. नाही जायलाच हवं, पण आज आपल्या सगळ्यांच्या अंगावर ज्या जखमा झाल्यात त्या कोणामुळे झाल्यात निदान हे तरी ऐकून जा. कोणामुळे म्हणजे? अश्विनी, हा एक अपघात होता. नाही, हा अपघात नव्हता. मधमाशांनी पोळ्याबाहेर येऊन आपल्यावर हल्ला करावा त्यासाठी मधमाशांच्या पोळ्यावर मुद्दाम कोणीतरी दगड फेकून मारला होता. काय? हो, मी स्वतः बघितलंय हे. अरे पण कोणी मारला दगड? परांजपेंची मुलगी रमा परांजपे. थांबा थांबा. नाही, आमची रमा असं करणं शक्य नाही हो. कारण ही मुलगीच मुळात वाईट आहे. हिला आपल्याला सतत फक्त आणि फक्त त्रासच द्यायचा असतो. हिने पालखीमध्ये सुद्धा मुद्दाम गाडी घुसवली होती आणि आज तिने मुद्दामून मधमाशांनी आपल्याला त्रास द्यावा ना म्हणून नेम धरून दगड फेकून मारलाय त्याच्यावरती. कारण आपल्या सगळ्यांना त्रास व्हायला पाहिजे ना, तेव्हा हिला मजा येते. खोटं बोलताय तुम्ही, हे अजिबात खरं नाही. खोटं बोलताय. हा अभिषेक सुद्धा तिथेच होता की नाही? अभिषेक, तू सांग बाळा, तुझ्या रमाताईने पोळ्यावर दगड मारला की नाही? सांग. अभिषेक, तुझ्या ताईने खरंच त्या पोळ्यावरती दगड मारला? दोघांची दातखिळ बसलीये. नक्कीच हा कांड या मुलीने केला असणार. अरे बोल ना, हिनीच मारला ना दगड? हो, दगड रमाताईनेच मारला होता. बघा बघा, म्हणजे माझी अश्विनी खरं बोलत होती. नाही नाही, रमाताईने तो दगड मुद्दामून नव्हता मारला. तिला फक्त तिचा राग कुठेतरी काढायचा होता. हो, एक्झॅक्टली. ते ऍक्च्युअली मी 101 राऊंड करून खूप दमले होते. मला खूप फ्रस्ट्रेशन आलं होतं आणि मला खूप त्रास होत होता आणि त्या रागाच्या भरात मी दगड उचलून फेकत होते. कोणाला लागायला नको म्हणून तिथे लांब फेकलं, पण तिथेच नेमकं हनीकॉम निघाला. एक्झॅक्ट मला माहित नव्हतं तिथे हनीकॉम असेल. अगं पण ह्या सगळ्याला जबाबदार तूच आहेस ना, याचा अर्थ. अगं, आज कोणाच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं तर परमेश्वराला काय तोंड दाखवलं असतोस तू? का विचार ही करते तरी का? हिला फक्त आपल्याला त्रास द्यायचा असतो. नो नो नो, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. एक्झॅक्ट मी मुद्दाम नाही केलं. मला खरंच माहित नव्हतं तिथे हनीकॉम आहे. तुम्ही प्लीज बिलीव्ह करा माझ्यावर. मला खरंच नव्हतं माहित. रमा मॅडम, अहो आपण जे काय कृती करतो त्याचा परिणाम काय होऊ शकतो याचा एकदा विचार तरी करा हो. तुमच्या या रागीट स्वभावाचा सगळ्यांना किती त्रास होतोय हे कळतंय का तुम्हाला? हा तुमचा बालिशपणा नेहमीचाच आहे हो, पण आज तुमच्यामुळे हा एवढा गंभीर प्रसंग ओढवलाय. अहो, एखाद्याचा जीव जाऊ शकला असता. हो, मला सगळं कळतंय, पण मी परत परत तेच सांगते ना राघव, मी मुद्दाम नाही केलंय. मी मुद्दाम नाही केलं राघव. अहो पण रागापोटी केलंच ना. राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे हे मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं. शिवाय त्या मुक्या मधमाशांना त्रास झाला तो वेगळाच. त्या मधमाशा काय क्रूर भावनेने आपल्यावर हल्ला करत नाही. त्यांच्या घरावरती धोका निर्माण होतो म्हणून प्रतिकार म्हणून त्या हल्ला करतात. तुमच्या एका अविचारी कृत्यामुळे आज हा हाहाकार माजवलाय तुम्ही.
त्या मधमाशांपासून तुमच्या धाकट्या भावापर्यंत प्रत्येकाला ह्याचे परिणाम भोगायला लागलेत. जाऊ दे ना राघव, तिला कितीही समजवलं तरी तिच्यावर काहीही परिणाम होणार नाही. सगळं पालथ्या घड्यावर पाणी आहे, बस बाकी काही नाही. अगं उगाच पाड पाडून तू पुण्य कमवलं होतं, ते सगळं वाया घालवलं. परत असं करू नकोस मुली. अगं सगळे तुला एवढं बोलतात तरी निर्लज्जपणे इकडेच काय उभी आहेस तू? हो ना, आत्ताच्या आत्ता निघ इथून. आणि या पुढे जर आमच्या कोणासमोर दिसलीस ना तर याद राख. फाईन फाईन, मी इथं जाणारच आहे. कारण तुम्ही कोणीच माझ्यावर बिलीव्ह नाही करत. आता मी कधीपासून सांगते मी काही नाही केलं, पण तुम्ही मला गिल्टीच ठरवताय. तुमच्यासाठी मी गिल्टीच आहे ना. अगं कारण आहेस तू गिल्टी, आणि तुला एवढा माज आहे ना की साधा सॉरी सुद्धा निघत नाही तुझ्या तोंडातून. ए डोंट टॉक टू मच, ओके? तू जास्त बोलू नकोस, कळलं ना? तू तू एक काम कर, तू अभिला घेऊन जा इथून पुढे. जा जा. अभि चल इथनं, इडियट.